उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे असं त्यांनी वक्तव्य केलं। त्यामुळे ते शिव्या देत आहेत असं म्हटलंय। फडणवीस आणि एकूण या सगळ्या लोकांनी आधी आपले स्वतःकडे जरा बघावं। तुम्ही काही बोलाल आणि ऐकून घेतलं जाईल असं अजिबात होत नाही। ठाकरे बाना आहे, ईट का जवाब पत्थर से मिलेगा। अशोक चव्हाण मराठा आरक्षणाचे ज्यावेळेस समन्वयक होते त्यावेळेस मराठा आरक्षणावर बोलले नाही, मात्र आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचीच भाषा बोलतायत असं वाटते का? मी चव्हाण साहेबांचा एक व्हिडिओ बघितला आता 2-4 दिवसाखाली। ते एकटेच हेलिकॉप्टरमधनं उतरले, एका माणसाने त्यांना रिसीव्ह केलं, एकच गाडी आली, बसले आणि ड्रायव्हर त्यांना घेऊन गेला। नेता सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगणार? आता देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं की उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे असं त्यांनी वक्तव्य केलं। त्यामुळे ते शिव्या देत आहेत असं म्हटलंय। कसं पाहता या वक्तव्याकडे आपण? मला वाटतं देवेंद्र फडणवीसांनी आधी त्यांच्या सोबत असलेले क्रमांक 1 राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं मानसिक संतुलन ढासळलं होतं का, जेव्हा त्यांनी महापुरुषांचा अवमान केला होता, यावर उत्तर द्यावं। क्रमांक 2 आमच्याकडून गद्दारी करून त्यांच्यासोबत गेलेले अब्दुल सत्तार, ज्यांनी संसद रत्न यांच्याबद्दल सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वक्तव्य केलं, त्यावेळेला त्यांचं मानसिक संतुलन ढासळलं होतं का, यावर त्यांनी बोललं पाहिजे। क्रमांक 3 त्यांचे मसीहा सो कॉल्ड विश्वगुरु जेव्हा मोदीजी संसदेत बोलत होते की मनमोहन जी बाथरूम में रेनकोट पहनकर नहाते हैं सभागृहाच्या पटलावर, तेव्हा मोदीजींचं मानसिक संतुलन ढासळलं होतं का? फडणवीसांनी त्याची उत्तरं दिली पाहिजेत। त्यामुळे फडणवीस आणि एकूण या सगळ्या लोकांनी आधी आपले स्वतःकडे जरा बघावं, आत्मपरीक्षण करावं की तुम्ही काय आहात। राहिला प्रश्न सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब काय म्हणाले, तर मला असं वाटतं एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल रिॲक्शन। तुम्ही काही बोलाल आणि ऐकून घेतलं जाईल असं अजिबात होत नाही। ठाकरे बाना आहे, ईट का जवाब पत्थर से मिलेगा। ज्या देशाच्या संविधानाच्या प्रस्तावनेतच सार्वभौम असं लिहिलेलं आहे आणि त्याच देशाचे प्रधानमंत्री जर जातीयतेविषयी जर बोलत असतील, या देशामध्ये वेगवेगळे जाती प्रांतातले लोक राहतात आणि प्रधानमंत्री जर या पद्धतीचं वक्तव्य करत असेल, तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता? नाही, मी त्याच्याकडे एकाच दृष्टिकोनातनं बघते। गेल्या 10 वर्षामध्ये कितीही ओव्हर एक्सपोज स्वतःला करून घेतलं मोदींनी, कितीही वेगवेगळ्या याच्यातनं पैसे कमवत जाहिरात करून घेतली असली तरीसुद्धा 10 वर्षात त्यांनी जे वादे इरादे सांगितले होते, विशेषतः 15 लाखचा वादा, दरवर्षीच्या 2 कोटीच्या रोजगाराचा वादा, महिला सुरक्षेचा वादा, शेतमालाला योग्य भाव देणं असेल, महिलांना सुरक्षितता प्रदान करणं असेल, महागाई कमी करणं असेल, या सगळ्याच मुद्द्यांवरती मोदी सपशेल अपयशी ठरलेले आहेत। अशा सपशेल अपयशी ठरलेल्या मोदींना आणि त्यांच्यासोबत जी गँग जमा झालेली आहे गद्दारांची, या सगळ्यांना हे स्पष्ट झालेलं आहे की लोकांना तोडाफोडीचं राजकारण अजिबात आवडलेलं नाही। यावेळेला लोक त्यांना जागा दाखवणार आहेत। 3 टप्प्यातल्या मतदानानंतर बिथरलेली भाजपा, बिथरलेले मोदी फडणवीस हे अशा पद्धतीने धर्माचं कार्ड खेळू पाहत आहेत, पण हिंदू असो की मुस्लिम असो त्यांचं ऐकणार नाही। अजित पवारांनी आजचं वक्तव्य केलं की मी जर शरद पवारांचा मुलगा असतो तर निश्चितच मला संधी मिळाली असती। काही संधी बाकी आहे? नाही, 2 बाबी आहेत। मला असं वाटतं की जेव्हा कधी काही द्यायची वेळ होती तेव्हा पवारसाहेब कदाचित सुप्रियाजींना देऊ शकले असते। त्यांनी सुप्रियाजींना उपमुख्यमंत्री केलं असतं। जर ते म्हणत आहेत की 2009ला मला दिलं नाही किंवा 2004ला मला दिलं नाही, देणं शक्य होतं। मग जर पवारसाहेबांच्या डोक्यात असेल स्वतःला घ्यायचं आहे, तर कदाचित मग मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सुप्रियाताईंना पुढं आणलं असतं। त्यामुळे या बोलण्याला काही अर्थ नाही। पण तरीसुद्धा या संपूर्ण सिनरिओमध्ये माझ्यापेक्षाही जास्त जी ऑथेंटिक प्रतिक्रिया असेल ती मला वाटते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाची असेल आणि ती प्रतिक्रिया त्यांच्याकडून आपण घेतली पाहिजे मी बोलण्यापेक्षा। अशोक चव्हाण मराठा आरक्षणाचे ज्यावेळेस समन्वयक होते त्यावेळेस मराठा आरक्षणावर बोलले नाही, मात्र आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचीच भाषा बोलतायत असं वाटते का? मराठा आरक्षणावरचे बरेचसे वक्तव्य त्यांचे आहे। मी चव्हाण साहेबांचा एक व्हिडिओ बघितला आत्ता 2-4 दिवसाखाली। ते एकटेच हेलिकॉप्टरमधनं उतरले, एका माणसाने त्यांना रिसीव्ह केलं, एकच गाडी आली, ते बसले आणि ड्रायव्हर त्यांना घेऊन गेला। डिप्रेशनमध्ये जातात हो माणसं, फ्रस्ट्रेट होतात। पक्ष बदलल्यानंतर आपली किंमत किती कमी झाली, लोक आपल्या सोबत नाही आहेत। अशा वेळेला चर्चेत राहण्यासाठी काहीतरी बोलावं लागतं।
ते म्हटले ना गालिब ने, कुछ किया करो और कुछ नाही कर सके तो अपना ही पाजामा फाड़ के फिर उसे सिया करो, पर कुछ किया करो. अशोक चव्हाणांच्या वक्तव्यांकडे याच्यापेक्षा जास्त मी काही बघत नाही. ताई, शेवटचा प्रश्न की मतदान ज्या दिवशी होतं त्या दिवशी 1% टक्केवारी दाखवली जाते आणि दोन ते 4 दिवसानंतर ती मतदानाची वाढती टक्केवारी दिसते. या गोष्टीमध्ये काहीतरी गोड बंगाल आहे असं आपल्याला वाटतंय का? मतदानाची वाढती टक्केवारी. यावर मी कालही प्रेस कॉन्फरन्स घेतली. यावर सन्मान्य संजय राऊत साहेबांनी आक्षेप घेतला. आज पृथ्वीराज बाबांनी आक्षेप घेतला. आम्ही सगळेच जण म्हणतोय की जर संगणकीकरण सगळीकडे झालेलं आहे तर हार्डली 1 तासाभरामध्ये तुमच्याकडे सगळं ॲग्रिगेट येऊ शकतं. असं असताना तुम्हाला 2-2, 3-3 दिवस लागतात, 11 दिवस लागतात आणि नंतर तुमची टक्केवारी अचानक झालेल्या टक्केवारीपेक्षा 2% ते साधारणतः 3.75% ती टक्केवारी वाढते. निश्चितपणे संशयास्पद ही परिस्थिती आहे. निवडणूक आयोगाला आमची पुन्हा विनंती आहे की मोदींच्या दडपणाखालून बाहेर यावं, सत्ताधाऱ्यांच्या दडपणाखालून बाहेर यावं. आमची बाजू घ्या असं आम्ही म्हणत नाही, पण निरपेक्षपणे काम करावं ही नक्की आमची अपेक्षा. ईव्हीएमवर आपला भरोसा आहे का? ज्या पद्धतीनं रूमर्स पसरत आहेत त्याच्यावर ईव्हीएमवर एक लक्षात घ्या, आत्ता याच्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही. त्याचं कारण असं आहे की आत्ता आम्ही काही जरी स्टेटमेंट केलं तरी 3 टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर आता त्याच्यात बदल होणार नाही आहे. त्यामुळे आत्ता यावर बोलण्यापेक्षा आहे ती जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा अत्यंत पारदर्शकपणे हाताळली जावी एवढंच आम्ही म्हणतो. व्हीव्हीपॅट विषयी सुप्रीम कोर्टानं निकाल राखीव ठेवला आहे. अगोदरचा ईव्हीएम विषयीचा निकाल दिला, मात्र व्हीव्हीपॅट विषयीचा निकाल राखीव ठेवला आहे. या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? नाही, ही न्याय प्रक्रिया आहे. सन्मान्य न्यायालयाचे काय व्ह्यूज आहेत ते व्ह्यूज एकदा बघायला लागतील, ते ग्राउंड्स तपासायला लागतील, त्याचाही एकदा अभ्यास आपण करावा लागेल. पण आत्ता 3 टप्प्यांचं मतदान झाल्यानंतर आणि 4था टप्पा 2 दिवसावर आल्यानंतर आत्ता बटन दाबलं पी हळद आणि हो गोरी असं काहीही होत नाही आहे. त्या यंत्रणा सगळ्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, महाविकास आघाडीच्या विशेषतः सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, बूथ प्रमुखांनी डोळ्यात तेल घालून कुठेही काही गोंधळ होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. ॲट द सेम टाईम पोलीस यंत्रणा, कायदा सुव्यवस्था बघणारे लोक आणि एकूण निवडणूक आयोगासाठी काम करणारे प्रशासकीय कर्मचारी या सगळ्यांकडूनही आम्हाला कमालीच्या पारदर्शकतेची अपेक्षा आहे. ह्या होत्या आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे, ज्यांनी महाराष्ट्रातील या राजकीय परिस्थितीविषयी वक्तव्य केलेलं आहे. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, संभाजी.